याही वर्षी आपल्या गवळीमाळा या ठिकाणी गवळी बाबा मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी भंडाराचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि हा कार्यक्रम आपल्या विघ्नहर्ता गणेश मित्रमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी दरवर्षी सालाबादप्रमाणे याही महिन्यात या ठिकाणी संपन्न होत असतो आणि यावेळेस या ठिकाणी हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात या ठिकाणी संपन्न होत आहे आणि यावर्षी आपण प्रथमच या ठिकाणी मासवडीची मेजवानी आपण सर्वांना मंडळाच्या माध्यमातून सर्वांना या ठिकाणी 600 लोकांचा या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम मंडळाच्या वतीने आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी आमच्या मंडळाला आमचे सर्व मळ्यातील सर्व सहकारी विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळाचे बाळासाहेब शंकर पोखरकर, आनंदराव राबाजी पोखरकर, बाबाजी बबन पोखरकर, आनंदराव बबन पोखरकर, बाळासाहेब शंकर पोखरकर, बजरंग दगडू पोखरकर, अमोल प्रकाश पोखरकर, परत मारुती बागोजी पोखरकर, कैलासवासी माधू भिकाजी पोखरकर आणि भिकाजी गंगाराम भिकाजी पोखरकर, मच्छिंद्र चिमाजी पोखरकर, नवनाथ शेठ निवृत्ती पोखरकर, विठ्ठल शेठ मुक्ताजी पोखरकर आणि गंगाराम बाळश्रीराम पोखरकर, दामोदर गंगाराम पोखरकर, त्यांचे चिरंजीव संदीप शेठ पोखरकर, किसन हरिभाऊ पोखरकर आणि बबन हरिभाऊ पोखरकर, हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज, माऊली मारुती भीमाजी पोखरकर, सुनील भीमाजी पोखरकर, पंकज संजीव पोखरकर आणि सूरज मुक्ताजी पोखरकर, खंडूशेठ हरिभाऊ पोखरकर आणि मळ्यातील सर्व सहकारी यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला असतो आणि या ठिकाणी या सर्व मंडळींनी या ठिकाणी एखादा कार्यक्रम होत असताना या कार्यक्रमासाठी काही मान्यवरांनी भरपूर मोठ्या अशा देणग्या या ठिकाणी दिलेल्या आहे। त्यामध्ये आमच्याकडे वर्गणी 1100 रुपये आहे आणि काही भावी भक्तांकडे अमोल प्रकाश पोखरकर हा भावी भक्त प्रत्येक कार्यक्रमात हिरिरीने सहभाग घेतो। सर्वांना लाजवेल असं दातृत्व नेतृत्व उद्याचं भवितव्य गावचं भविष्य असे अमोल दादा यांच्याकडून चाललेल्या कार्यक्रमासाठी 3001 रुपयाची देणगी आलेली आहे। तसेच आदिती पेट्रोलियमचे सर्व सन्माननीय विठ्ठल मुक्ताजी पोखरकर यांच्याकडून सुद्धा 3001 रुपयाची देणगी आलेली आहे आणि रामदास निवृत्ती पोखरकर हे मुंबई नगरीत आमचे भाऊ या ठिकाणी राहतात त्यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी 3001 रुपयाची देणगी आलेली आहे आणि आमच्या मंडळाचे सल्लागार आणि सर्वांना मार्गदर्शन करणारे संदीप पोखरकर यांनी सुद्धा 2001 रुपयाची देणगी दिलेली आहे। बाकी सर्व भाई विश्वनाथ बागूजी पोखरकर चुकून कोणाचा नामोल्लेख राहिला असेल मळ्यातील सर्व सहकारी मंडळाचे सर्व मुंबई पुणे या ठिकाणी आलेले सर्व पदाधिकारी पोपटशेठ शांताराम पोखरकर MSCB चे रीडिंग कॉन्ट्रॅक्टर यांच्या माध्यमातून 1501 रुपयाची देणगी आलेली आहे आणि या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत असताना या ठिकाणी आज मोठ्या थाटामाटात या ठिकाणी उत्सव संपन्न होत आहे आणि सर्वात विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमाचा सर्व व्हिडिओ शूटिंग या ठिकाणी आपलाच लाडका सर्वांचं ज्याच्या नावातच वैभव आहे असा वैभव पोखरकर उभ्या महाराष्ट्रात ज्याला स्वप्न सोल्युशनचे सर्व वैभव ऑनलाईनचा बादशाह या ठिकाणी त्यांनी सुद्धा या ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे आणि तो आमच्याच मळ्यातील या ठिकाणी आमचा सहकारी आहे। त्याचं सुद्धा आमच्या मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत। त्यांच्या समवेत चंद्रकांत गणपत पोखरकर, राजेंद्र पोखरकर, सर्व मळ्यातील सर्व सहकारी सर्वांचं पुनश्च एकदा मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत, हार्दिक असं अभिनंदन। आणि विशेष म्हणजे आज या ठिकाणी एक ज्याचं वय 75व्या वर्षात या ठिकाणी पदार्पण केलेलं आहे सन्माननीय आनंदराव राबाजी पोखरकर, सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचे। 2 दिवस हा भावी भक्त या ठिकाणी लहान मुलासारखा या ठिकाणी कोणताही काम असो सर्व व्यवस्था या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून होत आहे। आणि वैभव सर एक खास तुम्ही घ्या याच्यात या ठिकाणी जे टेबल खुर्च्या स्पीकर सर्व व्यवस्था सर्व मोफत आहे आणि ही व्यवस्था केली आहे संदेश साऊंड सर्व्हिसचे सर्व सुरेश मारुती बांगर आणि संदेश सुरेश बांगर या भावी भक्तांचा सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचंय। सर्व सेवा विनामूल्य मोफत आहे
त्यांचं सुद्धा या ठिकाणी मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत, हार्दिक असं अभिनंदन। आलेल्या सर्व माता भगिनी सर्वांचं आमचा सखी ग्रुप विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळाचे सर्व सभासद, सर्व लहानथोर सर्वांचं मनापासून स्वागत, हार्दिक असं अभिनंदन। आणि ज्या ज्या भक्तांना या ठिकाणी देणग्या द्यायची असेल त्यांनी या ठिकाणी संदीपशी संपर्क साधायचा आणि देणग्या द्यायच्या। धन्यवाद। रामदास शेठ निवृत्ती पोखरकर यांच्याकडून 3001 रुपयाची रोख देणगी जमा झाल्याबद्दल मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत। विठ्ठल शेठ मुक्ताजी पोखरकर आदिती पेट्रोलचे सर्व यांच्याकडून 3001 रुपये। अमोल प्रकाश पोखरकर उद्याचं भवितव्य गावचं नेतृत्व यांच्याकडून 3001 रुपयाची देणगी आलेली आहे। संदीप शेठ दामोदर पोखरकर या भावी भक्तांकडून 2001 रुपयाची देणगी आलेली आहे। आपले महाराष्ट्र पोलीस, आपला अभिमान, पिंपळगावचं वैभव आणि मळ्याचा स्वाभिमान ओंकार शिवाजी पोखरकर या भावी भक्तांकडून चाललेल्या कार्यक्रमासाठी 1001 रुपयाची रोख देणगी आलेली आहे। आणि त्यांचेच आजोबा आनंदराव राबाजी पोखरकर यांच्याकडून सुद्धा 1100 रुपयाची देणगी आलेली आहे। पोपट शांताराम पोखरकर आपलाच युवा सहकारी खेड या नगरीत चाकण या ठिकाणी स्वतःचा रीडिंगचा व्यवसाय त्यांच्या माध्यमातून होत आहे। त्या भावी भक्तांकडून चाललेल्या कार्यक्रमासाठी 1501 रुपयाची देणगी आलेली आहे। सन्माननीय बजरंग दगडू पोखरकर या भावी भक्तांकडून चाललेल्या कार्यक्रमासाठी 1001 रुपयाची देणगी आलेली आहे। जय अजित भुले यांच्याकडून 501 रुपया। संभाजी गोविंद पोखरकर 501 रुपया। मारुती बागुजी पोखरकर या भावी भक्तांकडून 501 रुपया। हनुमंत बागुजी पोखरकर यांच्याकडून 501 रुपया। गंगाराम भिकाजी पोखरकर 501 रुपया। आकाश माधू पोखरकर 1001 रुपया। गंगाराम रंगूजी पोखरकर यांच्याकडून 1001 रुपया। आनंद बबन पोखरकर 1111 रुपये। बाबाजी बबन पोखरकर 1111 रुपये। बाळासाहेब शंकर पोखरकर 1001 रुपया। विश्वनाथ बागुजी पोखरकर मुंबई नगरीचे सुपुत्र यांच्याकडून 501 रुपया। माधुरीताई टावरेवाडीच्या डेप्युटी सरपंच 101 रुपया। सुनील भीमाजी 501 रुपया। द्वारका विकास आठवडा या बघितून 1001 रुपया। दत्ता शेठ शिंदे यांच्याकडून 201 रुपया। खंडू हरिभाऊ पोखरकर 201 रुपया। गंगाराम भिकाजी पोखरकर 501। विनायक हरी पोखरकर नाना 201 रुपया। ज्ञानेश्वर भीमाजी पोखरकर 1001 रुपया। शुभम जिजाभाऊ पोखरकर 201 रुपया। रोहिदास बंशी पोखरकर 201 रुपया। लक्ष्मण बागुजी पोखरकर 501 रुपया। आप्पा विराज चोरमले 501 रुपया। हनुमंत बागुजी पोखरकर 501 रुपया। 1000 रुपये 500 आणि मारुती भीमाजी पोखरकर यांच्याकडून 1100 रुपयाची देणगी आलेली आहे। चंद्रकांत त्रिमक पोखरकर 501 रुपया। उचल ना इकडे। रामदास बाजाबा पोखरकर 101 रुपया। पांडुरंग भाऊ बांगर या बाई भक्तांकडून 101 रुपया। विठ्ठल केरभाऊ बांगर या दादांकडून 101 रुपया। किसन आयलू पोखरकर यांच्याकडून 101 रुपये। चंद्रकांत गणपत पोखरकर 701 रुपयाची रोख देणगी आल्याबद्दल मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत। विठ्ठल वंशी पोखरकर 501 रुपयाची देणगी आल्याबद्दल मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत। आकाश सुदाम घेवारी 501 रुपये। पिंपळगावच्या माजी उपसरपंच लिंबाजी बबन पोखरकर 201 रुपया। मारुती भीमाजी पोखरकर यांच्याकडून 1100 रुपये देणगी आल्याबद्दल मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत। अरे माईक मध्ये हॅलो। येण्याप्रमाणे या ठिकाणी देणग्या आलेल्या आहे आणि जे राहिले त्यांनी या ठिकाणी देणग्या जमा करायच्या अशी सर्वांना मंडळाच्या वतीने नम्र विनंती। आणि
हे सर्व रेकॉर्ड जे या ठिकाणी करत आहेत ते स्वप्नवे सलूनचे सर्व वैभव पोखरकर, त्यांचे सर्व सहकारी सकाराम शेठ विनका बांगर, आमच्या मंडळावर भरभरून प्रेम करणारे 101 रुपये देणगी दिल्याबद्दल मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. हो सर, ते आपले लोक येणार ना. वैभव सर आपले येतात ना, ते त्यांचं शालीन ते आणलं बरं का नारळ बिरळ. हे इथं थांबा बरं का, जाऊ नका डिक्केन ते या ठिकाणी. याही वर्षी संपतलाल गवळी महाराज भंडारा उत्सवाचा कार्यक्रम आपल्या मळ्यामध्ये मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होत आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात आनंदामध्ये संपन्न होत आहे. वरुण राजाने देखील कार्यक्रमाला आशीर्वाद दिलेला आहे. वरुण राजाचं आगमन झाल्यामुळं थोडासा विस्कळीतपणा जरूर नक्की येतो, परंतु या ठिकाणच्या सर्वांच्याच सहकार्यानं हा कार्यक्रम सुंदर असा या ठिकाणी होत असतो. भविष्य काळामध्ये देखील हा कार्यक्रम असाच खूप मोठ्या प्रमाणात होत राहो आणि संपतलाल गवळी महाराजांच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे, सर्वांना निरोगी आयुष्य द्यावं, सर्वांच्या जीवनामध्ये आनंदी आनंद, सुख, समृद्धी, भरभराटी लाभावी अशा संपतलाल गवळी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी विशेष म्हणजे जेवणाचा मेनू देखील आपण बदललेला आहे. आता आरोग्य सल्लागार आपल्या पिंपळगाव नगरीचं भूषण, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मताजी शेठ पोखरकर हे अनेक ठिकाणी वारंवार आरोग्याविषयी बोलत असतात. पूर्वीच्या काळात आरोग्याविषयी बोलायचं झालं तर पूर्वीच्या काळामध्ये शुद्ध तेल होतं, परंतु बोट लावून तेल टाकलं जायचं कालवणामध्ये. आता शुद्ध आहे का नाही आहे हे ज्याचं त्याला माहिती आहे, परंतु बोटावानी धार प्रत्येकाच्या घरामध्ये असते, म्हणजे अशुद्धचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळं आपण जो स्वयंपाक केलेला आहे भाकरी आणि मासवडी, मळ्यातील सर्व महिला असतील, सर्व कार्यकर्ते असतील, सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि सर्वांचंच मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. आणि वाढले परवा दिवशी त्याचा छोटासा ऍक्सिडेंट झालाय, तरी सुद्धा या ठिकाणी गुडघ्याला लागले, तरी सुद्धा या ठिकाणी जमलाय. म्हणजे सर्वांनी टाळ्यामध्ये स्वागत करायचंय. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडत असताना बाळासाहेब चंद्रकांत गणपत, आनंद बोबन, बाबाजी, संदीप शेठ, खास संदीप शेठ, सर्वांचं सहकार्य आणि सर्वच टोलामालाच्या सर्वांचा या ठिकाणी चुकून कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर मी मंडळाचा प्रतिनिधी या नात्याने आपली दिलगिरी व्यक्त करतो. आणि असाच कार्यक्रम भविष्यात आणखी मोठा हो. आणि मग शेठ आज ह्या वर्षी खास आम्ही मासवडी आणि गोड थोडा रवा स्वीट मध्ये ठेवलेला आहे, देवाला गोड नैवेद्य असावं म्हणून अशी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आणि या जेवणासाठी भरपूर देणगे या ठिकाणी आलेले आहेत. शिवाजी शेठ गुंडा यांच्याकडून 101 रुपये देणगी आल्याबद्दल मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. आणि विशेष खास करून या ठिकाणी आमच्या मळ्यातील तरुण अमोल प्रकाश पोखरकर याचं जे सगळं नियोजन आयोजन आहे मासवडीचं, याचं सर्वांनी टाळ्यावाजून स्वागत करायचंय. नाही तर आमच्या लक्षात पण नव्हतं, पण अमोल म्हणलं आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय. आणि त्यासाठी पहिली देणगी सुमारे 3000 रुपये देणारे अमोल प्रकाश पोखरकर सर्वांनी टाळ्यावाजून स्वागत करायचंय. उद्याचं भवितव्य नवीन नेतृत्व आहे, भविष्यात त्यांना संधी आहे, त्यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. आणि रामदास शेठ निवृत्ती पोखरकर मुंबई नगरीत राहतात, त्यांचं सुद्धा या कार्यक्रमासाठी आम्ही नुसता फोन केला, त्यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी 3001 रुपये देणगी दिलेली आहे. आणि दुसरे आमचे वडील विठ्ठल शेठ मुक्ताजी पोखरकर यांनी सुद्धा 3001 रुपये देणगी दिलेली आहे. आणि संदीप पोखरकर यांच्याकडून सुद्धा 2001 रुपये देणगी आलेली आहे. आणि लोडिंग अनलोडिंग एमएससीबीचे कॉन्ट्रॅक्टर पोपट शांताराम पोखरकर यांनी सुद्धा 1501 रुपये देणगी दिलेली आहे. आणि बाकी सर्व सहकारी सर्व आनंद बाबन पोखरकर यांच्याकडून 1111 रुपये, बाबाजी बाबन पोखरकर यांच्याकडून 1111 रुपये, बजरंग दगडू पोखरकर 1001 रुपया, बाळासाहेब शंकर पोखरकर 1001 रुपया, विश्वनाथ राघुजी पोखरकर 500 रुपये, संदीप सीताराम पोखरकर 500 रुपये, शिवाजी शंकर पोखरकर 200 रुपये, आकाश माधू पोखरकर 1000 रुपये, गंगाराम भिकाजी पोखरकर 500 रुपये, मारुती राघुजी पोखरकर 500 रुपये, हनुमंत बाबूजी पोखरकर 500 रुपये, निवर्ती कुशाबा
पोखरकर 500 रुपये, सूरज मुक्ताजी पोखरकर 1100 रुपये, पंकज संजीव पोखरकर 1000 रुपये, मारुती भीमाजी पोखरकर 1100 रुपये, ज्ञानेश्वर भीमाजी पोखरकर 1000 रुपये, सुनील भीमाजी पोखरकर 500 रुपये, किसन हरिभाऊ पोखरकर 1000 रुपये, भवन हरिभाऊ पोखरकर 500 रुपये, खंडू हरी पोखरकर 201 रुपया, वैभव पोखरकर 201 रुपया. बाकी मराठी सर्व रामथोर गणेश भक्तांनी सुद्धा या ठिकाणी देणग्या दिलेल्या आहे. आपणा सर्वांचं श्रद्धास्थान गवळी बाबांच्या भंडारा उत्सवाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी कार्यकर्ते मान्यवर, या ठिकाणी दरवर्षीच या गवळी बाबाचा उत्सव आपण सर्व कार्यकर्ते, ज्येष्ठ मंडळी, महिला भगिनी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी संपन्न करत असतात. तसं पाहिलं तर अलीकडच्या काळामध्ये जुनी मंडळी आणि नवीन नेतृत्व सगळेजण एकत्र येऊन मग या मेळ्यातला आदर्शवत गणेशोत्सव असेल, गवळी बाबाचा भंडारा उत्सव असेल किंवा इतर कार्यक्रम असतील, सर्वच कार्यक्रम अतिशय हिरिरीने आणि चांगल्या पद्धतीचे आदर्शवत करण्याचं काम तुम्ही सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी करत असता. याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अतिशय मनस्वी आनंद आहे. आणि आज या ठिकाणी पावसाचं वातावरण असताना देखील हा कार्यक्रम अगदी यशस्वी करण्याच्या दृष्टीने तुम्ही केलेलं नियोजन हे निश्चित अतिशय स्तुत्य आहे. या ठिकाणी तसं पाहिलं तर पावसाच्या कालखंडामध्ये म्हणजे खाली भारतीय बैठकीच्या पंक्तीला लोक शक्यतो बसली नसती, परंतु टेबल खुर्च्यांचं तुम्ही नियोजन केलं आणि सगळीच मंडळी अतिशय मनसोक्तपणे त्या ठिकाणी जेवणाचा आनंद घेत आहेत. आणि आज एका गोष्टीचा मला विशेष आनंद आहे, मासवडीसारखं एक पौष्टिक जेवण, चांगलं जेवण का ज्या जेवणाचा कोणालाही त्रास नाही आणि आवडीने माणूस भरपूर पोट भरून खातो, अशा पद्धतीचं जेवणाचं आयोजन केलं. आता तसं जर पाहिलं तर आपल्या जुन्या काळामध्ये म्हणजे आपले आजोबा असतील, पंजोबा असतील, त्यांचे वडील आजोबा पंजोबा, त्या काळामध्ये ना कुठं वैद्यकीय सेवा होती, ना गावात डॉक्टर होते, हॉस्पिटल होती, तरी पण लोक 90, 95, 100, 105, 110 वर्ष जगत होती. आता मात्र आपला पैसा भरपूर झालाय, सुबत्ता आली, विकास खूप झालाय आणि सगळीकडे काही म्हणजे आलबेल आहे, परंतु आयुष्य मात्र माणसाचं कमी होत चाललंय. जुन्या काळामध्ये 2 टायमाचं जेवण सुद्धा त्या ठिकाणी मिळणं अशक्य होतं, पण आता मात्र ताटामध्ये निम्म अन्न त्या ठिकाणी शिल्लक राहतं. म्हणजे एवढ्या प्रकारचं सुबत्ता आलेली असताना देखील आपलं आयुष्य मात्र कमी होत चाललंय. त्याचं कारण फक्त एकच आहे, आपला असलेला चुकीचा आहार आणि शरीराला कष्ट राहिलेलं नाही, व्यायाम राहिलेला नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा जर आपल्याला चांगलं आयुष्य जगायचं असेल, दीर्घायुष्य जगायचं असेल, गोळीमुक्त, इंजेक्शनमुक्त जीवन जगायचं असेल तर आपण आपल्या आहारामध्ये बदल करणं गरजेचं आहे. जुन्या काळामध्ये आपले वाडवडील दररोजकर धान्य असायची, एक दिवस उडदाची आमटी, एक दिवस मटकीची आमटी, एक दिवस काळ्यावाल्याची आमटी, एक दिवस शिंगोळी, एक दिवस हरभऱ्याची आमटी आणि भाकर असायची, कांदा असायचा, चुरून माणूस दणकून त्या ठिकाणी जेवायचा आणि कधीही त्या ठिकाणी आजारी पडत नव्हता. परंतु आता मात्र सुबत्ता आल्यानंतर दररोज जेवणामध्ये काही ना काही गोड आले, दररोज जेवणामध्ये काहीतरी तळलेला पदार्थ आलाय आणि जे आपलं आरोग्य बिघडते तो अतिरिक्त जेवणामध्ये आलेली साखर आणि अतिरिक्त तेलाचं प्रमाण, यामुळे खऱ्या अर्थानं आपल्या माणसाचं आयुष्य कमी होत चाललंय. त्याचप्रमाणे गहू आणि मैदा याचा जेवणामध्ये असलेला अतिरिक्त वापर, इथून पुढच्या आयुष्यामध्ये जर आपल्याला चांगलं आयुष्य मिळावं असं वाटत असेल तर गहू आणि मैदा याचा कधीतरी सणासुदीला आपण वापर केला पाहिजे. तळलेले पदार्थ सुद्धा कधीतरी सणासुदीला उत्सवाला त्या ठिकाणी पाहिजे. आणि गोड पदार्थ सुद्धा समजा कधी पाहुणे आले, काही कार्यक्रम असेल तर त्याच निमित्ताने पाहिजे. इतर वेळेस मात्र आपण एक साधा आहार जर घेतला आणि आता आपल्याला कष्ट राहिलेले नाही, सगळी शेती आधुनिक झाली, सगळी कामं त्या ठिकाणी कॉम्प्युटराइज झाली, त्यामुळे आपल्या शरीराला मेहनत राहिली नसल्यामुळं दररोज किमान 1 तास आपण आपल्या शरीरासाठी जर व्यायामासाठी दिला तर एक चांगलं आयुष्य, निरोगी आयुष्य आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आता तसं पाहिलं तर आपल्या गावातले अनेक तरुण, अनेक महिला भगिनी पहाटे उठून त्या ठिकाणी स्वतःच्या शरीराची काळजी घेत आहेत. त्याच्यामध्ये मला विशेष अभिमान वाटतो ते म्हणजे ज्येष्ठ नेते विठ्ठल मुक्ताजी पोखरकर. पहाटे 4 वाजता कोणी जोडीला असू नाही तर नसो, त्यांच्या चालण्याचं स्पीड आजही या वयाचं जर बघितलं तर 40 वर्षाच्या तरुणाला देखील मागे टाकतील एवढं स्पीड त्यांचं त्या ठिकाणी आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये प्रचंड मोठा आजार असताना देखील केवळ त्यांच्यामध्ये असलेला आत्मविश्वास, त्यांच्यामध्ये असलेला कॉन्फिडन्स आणि त्यांचा असलेला जवळचा नियमित व्यायाम
आणि म्हणून एक निरोगी आयुष्य त्यांना पुन्हा त्या ठिकाणी मिळालं. आणि तसंच आता वैभवला मी दररोज सांगतोय, वैभव आपल्याला आनंदी राहायचं, फिट राहायचं, दररोज व्यायामाला वैभव येत नाही, पण वैभवची मम्मी मात्र दररोज पहाटे 5 वाजता उठून त्या ठिकाणी व्यायामासाठी येत असते आणि याही वयामध्ये एक चांगला फिटनेस मिळवण्याचं काम करते. माझी सगळ्याला विनंती आहे, आपल्याला आयुष्यभर जर चांगला आनंद मिळवायचा आहे तर दररोज तुम्ही जे काही 8 तास 10 तास काम करताय, स्वतःसाठी 1 तास द्या आणि 8 तास काम करायच्या ऐवजी 12 तास काम करा, तरी तुम्हाला थकवा येणार नाही. कारण तो व्यायाम तुमची एनर्जी वाढवतो, तुमची जिद्द त्या ठिकाणी वाढवतो. म्हणून या निमित्ताने विनंती, आता इथं तसं पाहिलं, आता सम्राट सुद्धा गेली अनेक दिवस व्यायाम करतोय. संदीप शेट्टी तर कमीत कमी 7-8 किलो नक्कीच वजन कमी केलंय आणि सुरेखांनी मला वाटतं 16 किलो वजन कमी केलंय. तर खऱ्या अर्थानं आपण जर आपल्यासाठी वेळ दिला, एक निरोगी आयुष्य मिळतं. याचं ज्वलंत उदाहरण मी तुमच्या समोर आहे. संदीप आहे, सम्राट आहे, सूर्यकांत दामू आहे, वैभवची मम्मी आहे, असे अनेक जण आहेत. आता आरोंडरावने सुद्धा आत्तापासून मनवर घेतले, आजपासून त्यांनी आता 3 दिवस ठरवले का 3 दिवस फक्त ताक प्यायचं आणि बॉडी बिल्डर करायची आणि त्याच्यानंतर 3 महिने गोड आणि तळलेलं खाणार नाही, असं त्यांनी मगाशीच मला सांगितलंय. आता त्यांनी ते पथ्य पाळावं आणि एक चांगलं आयुष्य, निरोगी आयुष्य मिळवावं अशी विनंती माझी या ठिकाणी. असो, या पुढच्या काळामध्ये या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार आदरणीय संतोषजी वळसे पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचंही मी आपल्या मंडळाच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करतो. त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. तर त्यांचा सन्मान पिंपळगावचे सामाजिक कार्यकर्ते आणि माझे वर्गमित्र माननीय चंद्रकांत गणपत पोखरकर यांनी या ठिकाणी यायचे आणि संतोष वळसे पाटील यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आणि माझी विनंती आहे, या पुढच्या काळामध्ये सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त साध्या पद्धतीचं जेवण जसं तुम्ही आता ठेवलंय, असं जर आपण ठेवलं, जसं आण्याला दरवर्षी आमटी आणि भाकरी असते, त्याच्यामुळे आता जो ओतोला सप्ताह झाला, दररोज 1 लाख लोकांचं जेवण होतं, तिथं सुद्धा दररोज वेगवेगळ्या प्रकारची आमटी आणि भाकरी होत्या. तसं आपण सुद्धा आपल्या गावचा काला असेल किंवा बाकीचे काही कार्यक्रम असतील, अशा वेळेस जर अशा पद्धतीचं आपण काही नियोजन केलं, एक चांगला आदर्श आपण समाजामध्ये निर्माण करू. तुम्ही आता या ठिकाणी सुरुवात केली एक मासोळीचं जेवण ठेवून. माझं तर म्हणणं असं आहे की आता हे मासोळीची पातळीतून पुढे सुद्धा कायमस्वरूपी ठेवा. लोक मनसोक्त जेवतात, खूप जेवतात मस्तपैकी, आणि कुणी म्हणत नाही का माझं आता पोट बिघडले, लई जेवण जास्त झाले, अगदी 2 भाकरी दणकून खाल्या तरी तो म्हणत नाही का माझं पोट दुखतंय. तर हे खूप चांगलं जेवण आहे. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. हाच आदर्श सगळ्या समाजासाठी या पुढच्या काळामध्ये निर्माण करा. आणि तुम्ही जे आता काम करताय सगळी मंडळी, धनुष शेठ असतील, संजू शेठ असतील, सगळ्यांची नावं घेतली पाहिजे. अनेकांची नावं चुकतील. त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ नेते, मार्गदर्शक, त्यांचा मुलगा आणि आम्ही वर्गमित्र आहे शिवाजीराव नामी, आनंदराव पोखरकर, याही वयामध्ये तरुणांच्या सोबतीने ते काम करत असतात. माऊली दादा तर एकदम काय काटकाचे, काय बोलायचंच नाही. म्हणजे सगळीच मंडळी, सगळीजण तुम्ही एकमेकाच्या हातात धरून काम करताय. या पुढच्या काळामध्ये देखील मी गवळी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की अशाच पद्धतीची सद्बुद्धी, असंच सत्कार्य सर्व कार्यकर्त्यांच्या हातून तू करून घे. सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, शांती, ऐश्वर्य त्या ठिकाणी निर्माण कर आणि सगळ्यांना निरोगी आयुष्यासाठी दररोज प्रत्येकाकडून 1 तास व्यायाम घडून दे. त्यासाठी सगळ्यांना बुद्धी दे आणि प्रत्येकाने एक योग्य आहार आणि व्यायाम करण्यासाठी सगळ्यांनी कृपा या पुढच्या काळामध्ये वेळ द्या, एवढीच विनंती सांगतो. या ठिकाणी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार आदरणीय संतोषजी वळसे पाटील, आपण या ठिकाणी आलात, आपलं मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्रामध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले सन्माननीय वळसे सर, आपण आलात, आपलंही स्वागत. त्याचप्रमाणे सन्माननीय गोरडे सर, पत्रकार गोरडे साहेब, आपण आलात, आपलंही स्वागत. पोस्टाचे वरिष्ठ अधिकारी सूर्यकांत गोरे, पोस्टाचे वरिष्ठ अधिकारी. त्याचप्रमाणे सूर्यकांत गोरे साहेब, आपणही या ठिकाणी उपस्थित झालात, आपलंही स्वागत. या सर्व मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी मंडळाच्या वतीने होतोय. या ठिकाणी चला बाळासाहेब पोखरकर, चंद्रकांत चला, आपण या सर्वांचा सत्कार करायचा. या ठिकाणी प्रथमचा सत्कार होतो आपले पत्रकार एका 6 महिन्यात माझ्यासारखं पाहतो, लक्षात राहू द्या. व्हिडिओ होते का? सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचे. हो या. चला बाळासाहेब शंकर पोखरकर, चला आनंदराव पोखरकर, चला. सुनील वळसे सर, सुनील वळसे सर यांचं सुद्धा आपल्या मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. यांचा सन्मान दादांच्या हस्ते होत आहे. चला बाळासाहेब, चला तुम्ही या. पत्रकार गोरडे सर, पत्रकार गोरडे सर यांचा सुद्धा मंडळाच्या वतीने सन्मान होत आहे. घ्या बाळासाहेब. त्यांच्या समेत आलेले त्यांचे सर्व सहकारी, सर्वांचं मनापासून स्वागत. खास तर आमच्या चूक झाली होती, आमचा पूजेचा कार्यक्रम होता आणि आम्ही सगळ्यांना बोलावलं, पण पत्रकार मंडळी थोडीशी आमच्यावर नाराज झाली होती. पण यावेळेस आज आमच्या या ठिकाणी
होते गाव दे काय काय धन्यवाद घेतलं विनंती केली अरुणचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होता त्यांचा सुद्धा आमच्या मंडळीच्या ग्रामसेवक लाडके भाषे आणि कृषी आधार समितीचे संचालक चला बसून घेऊ चला आपण सरांचं स्वागत करायचं सर घ्यायचं का सन्मान काय बसतो महाराष्ट्र राज्य थोडं लांबच बसू त्याच्यामुळे आमचं आम्हाला कायमच अभिमान आहे आणि सर या इकडे लांब बसू आणि हे जेवण बनवण्याचं काम संगमनेरचे आहे आचारी ते त्या ठिकाणी आता पाऊस असल्यामुळे स्वयंपाक आमच्या निवासस्थानी आहे आणि इथं मंदिर आपलं या ठिकाणी बाबांचं मंदिर असल्यामुळे जेवण या ठिकाणी आहे तरी आपलं सगळ्यांचं आमच्या मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत हार्दिक असं अभिनंदन असंच आमच्या मंडळावरती प्रेम राहू द्या आणि या ठिकाणी आपल्या माध्यमातून आमच्या मंडळाला शुभेच्छा द्या. हॅलो गवळी बाबा संपतलाल गवळी बाबा म्हणजे एक डेअरीचं सुद्धा नाव आहे मला वाटतं इथं आणि जो गव्हाळी मळा आहे पिंपळगावचा तिथं अत्यंत प्रगत मळा म्हटलं तरी चालेल कारण ह्या गावची म्हणजे वस्तीची एकी यामुळं हा समृद्ध झाला आहे आणि विशेष करून या रस्त्याने मी दररोज जातो तर गेल्या आठवड्यात सर धनेश सर आणि बाकीच्या वैभव सरांनी मला सांगितलं की असा कार्यक्रम आहे आणि इथं देवाचा उत्सव आहे तर म्हटलं आम्ही येतो जेवायला काय अडचण नाही तर इथं आल्यावर ज्या पद्धतीने स्वागत झालं माताजी सर आहेत किंवा अरुण सर आहेत किंवा स्थानिक ग्रामस्थ आहेत तर त्यांनी जे आमचं स्वागत केलं त्याच्याबद्दल मी आपलं आभार मानतो आणि जो गवळी बुवा जे संपतलाल गवळी म्हणजे मला तर वाटतं हे नाव फार 30-35 वर्षापासून ऐकतो आहे म्हणजे माऊली पोखरकर आहेत ना तर त्यांच्या माध्यमातून बराच वेळा ऐकलं आणि ही जी वस्ती आहे किंवा जो समृद्ध भाग आहे तर ह्यामध्ये म्हणजे जे पिंपळगाव सगळ्याच बाबतीत समृद्ध आहे पण ही वस्ती सर्वोच्च म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तर जी एकी आहे त्या पद्धतीने जो उत्सव केला जातो आणि वेगवेगळ्या प्रकारचं आयोजन केलं जातं विशेषतः अन्नदान याला सर्वात महत्त्व दिलं जातं त्यामुळे अन्नदान करण्यासाठी मी आहे आमचे सहकारी सुनील वळसे सर बंधू आहेत गोरडे सर आहेत आणि पोस्टाचे वरिष्ठ पोस्ट मास्टर सूर्यकांत गोरे यांना सांगितलं का ते त्यासाठी पुण्याहून आले खास म्हणजे कार्यक्रमासाठी आले गावाला यायचं होतं पण त्यांना सांगितलं असं जायचं मग त्या पद्धतीने आले तर जे स्वागत केलं मी त्यांचा आभारी आहे याच्यानंतर आमचे सुनील सर शुभेच्छा देतील. धन्यवाद साहेब तुमचं नाव वळसे आमच्या सांगायचं म्हणलं तर आमची आजी वळसे कुटुंबातून आमच्या पोखरकर परिवारात आली आणि आमची पण आत्या देवराम शिवराम वळसे याला आहे म्हणजे सगळं वळसे पाटीलच आहे आम्ही शेतीतून सगळं जे काही आहे सगळं शेतीतून आम्ही समृद्धी आणि हे जे समजा हे सगळं दिसतंय हे वळसे पाटलांची हीच कृपा आहे आता कोण काय सांगत असेल काय समजा नवीन पिढी त्याला काही माहित नसेल पण जे आता आम्ही लहान होतो साहेबांच्या माध्यमातून खूप या ठिकाणी आता हा रस्त्याचं काम असेल ज्या टायमाला आम्ही नदीला पाणी नव्हतं बांधारे झाल्यावरती या ठिकाणी पाईपलाईन झाल्या लिफ्ट झालं सगळं झालं जी हरित क्रांती झाली शेतीवर सर आम्हाला घरची 6 एकर जमीन आम्ही आता आम्हाला 22 एकर जमीन आहे म्हणजे शेतीवर सगळं उभं केले आणि हे सगळं साहेबांमुळे झाले साहेबांची दूरदृष्टी साहेबांचा विचार आता साहेब काय कसं आहे नवीन पोराला माहित नसतं त्याच्यामुळे थोडं हे तुम्ही पण बोलले बीक जुनं आहे काय एखादं असं नाही तर आमच्या सारखं आम्ही थोडं बोलतो आता आम्ही काय जास्त कधी आमच्या वाट्याला मागे येत नाही आम्हाला कधी जास्त माणसं बोलता येत नाही आम्ही बैठकीतली माणसं तरी पण थोडं बोलता एखादा शब्द चुकून इकडे तिकडे झाला तर आपला छोटा भाऊ यांना त्याने तुम्ही आम्हाला क्षमा करा आणि वळसे सरांना विनंती आम्हाला मार्गदर्शन करा. विघ्नहर्ता गणेश मंडळ ते राहिला या ठिकाणी करतो विघ्नहर्ता गणेश मंडळ त्याचप्रमाणे गवळी बाबा दोन्ही मंडळाच्या संयुक्तमध्ये विद्यमाने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. तसं पाहिलं तर पिंपळगाव हे अतिशय आगळं आणि वेगळं गाव आहे. आपल्या तालुक्यातील पहिली सगळ्यात मोठी डेअरी पिंपळगाव या ठिकाणी होती. पूर्व भागातून पार लाखनगावपासून सगळे लोक या ठिकाणी दूध घालायला यायचे आणि खऱ्या अर्थाने डेअरीची संकल्पना त्यांनी या ठिकाणी उभी केली आणि आता सुद्धा इथं प्रायव्हेट डेअरी भरपूर आहेत. डेअरी जरी प्रायव्हेट असल्या तरी त्यांनी त्यांची गुणवत्ता निश्चितपणे टिकवून ठेवली आहे. गव्हाळीमळा हा परिसर अतिशय चांगला परिसर आहे. जवळच नदी आहे, बांधारा आहे
निसर्गाने या ठिकाणी भरपूर आपल्याला भरभरून दिलं आहे. आणि थोडंसं या ठिकाणी पिंपळगावामध्ये जरी शेती कमी असली लोकांना, तरी आहे त्या शेतीमध्ये सगळ्यात जास्त उत्पन्न करण्याची त्यांची क्षमता आहे. पूर्वीच्या वेळी बीडच्या गाड्या या ठिकाणी भरून जायचा. म्हणजे खऱ्या अर्थाने समृद्ध शेती कशी असावी या पिंपळगावामधून आपल्याला शिकायला मिळतं. प्रत्येक माणसाला अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढण्यासाठी सामर्थ्य शिक्षणाच्या मध्ये आहे. आणि शिक्षणदानाची थोर परंपरा टिळक करण्यास सुरू केली. या ठिकाणी पाहिलं तर शिक्षणामध्ये हे गाव खूप पुढे गेलं आहे. सगळ्यात जास्त वकील, सगळ्यात जास्त जज आणि सगळ्याच प्रकारचे अधिकारी सगळ्यात जास्त जर कुठं असेल तर आपल्या तालुक्यामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये पिंपळगावमध्ये असेल. म्हणजे बौद्धिक पिंपळगावची आहे, आर्थिक स्थिती पिंपळगावची चांगली आहे. म्हणजे बौद्धिक त्यांना सरस्वती देवता पण प्रसन्न आहे. त्याचप्रमाणे आर्थिक म्हटलं तर लक्ष्मी पण प्रसन्न आहे. आणि शेती हरित क्रांती केली त्याच्यातून त्यांना सगळ्याच देवता प्रसन्न आहे. म्हणजे अशा प्रकारचे आगळं आणि वेगळं गाव आहे. हे गावचं नाक म्हणलं तर ही वस्ती आहे. या वस्तीने हा जो समारंभ ठेवला, समारंभाला मी आपल्या तालुक्याचे भाग्य होते, आपल्या सर्वांचे दैवत माजी सहकार मंत्री, माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील साहेब, आमच्या संविधानातले ज्येष्ठ पत्रकार संतोषजी वळसे पाटील, त्याचप्रमाणे माताजी शेठ म्हणजे सुद्धा ह्या गावचं अतिशय आगळं आणि वेगळं व्यक्तिमत्व आहे. कुठेही गेलं तर त्यांनी आपल्या कामाची वेगळी आणि आगळी छाप मांडली आहे. शासनाचा पैसा असेल नसेल, एखादं काम जर त्यांनी करायचं ठरवलं तर ते काम संपूर्ण केल्याशिवाय ते पाठीमागे पाहत नाही. अतिशय चांगल्या प्रकारचं काम. त्याचप्रमाणे त्यांच्यामुळे भरपूर मतांनी ते निवडून आले होते. मला वाटतं जास्तीत जास्त मताने जिल्हा परिषद सदस्य निवडून आले होते. फक्त आपल्या गावामध्ये नाही तर जिल्हा परिषदेमध्ये पण त्यांनी आपल्या कामाचा आगळा आणि वेगळा ठसा त्या ठिकाणी उमटवला आहे. त्यांची या ठिकाणी आता आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत आहे. जिथं जाईल तिथं सगळ्यात पुढे म्हणजे सर्वोच्च ठाणी सर्वोच्च ठिकाणी असणारे माताजी आहेत. आपले बाजार समिती सभापती अरुणरावजी आहेत, संचालक, त्याचप्रमाणे गणेश शेठ, सर्वांचं मी परत एकदा मनापासून आभार मानतो. आम्हाला इथे बोलवलं, आमचा सन्मान केला त्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू. धन्यवाद सर. असंच प्रेम आमच्या मंडळावरती राहू द्या. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळाच्या माध्यमातून सखी ग्रुप या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळासाठी माताजी शेठ पोखरकर यांच्या सहकार्याने आणि अरुणराव भांगर यांनी कारखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी सुमारे 2 लाख रुपये निधी आम्हाला या मंडळासाठी दिला. त्यांचं सुद्धा आमच्या मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. माताजी शेठ हे आमचे राजकीय गुरु आहे. माताजी शेठ असा माणूस आहे आवलिया, त्याला कोणी कधी आमचं झगडा बोलवतो पण त्याला काही कमीपणा वाटत नाही. पण आम्ही थोडं ताठू पण ते म्हणते विषय काय चाललंय काय नाही, असा आवलिया माणूस आहे. आता तो राजकारण क्षेत्रापासून थोडा दूर आहे पण ज्या क्षेत्रात जाईल त्या ठिकाणी ते 24 कॅरेट सोने म्हणजे चमकल्याशिवाय राहत नाही. आणि आज आपल्या पिंपळगावचे सगळे लोक सगळ्या ठिकाणी आहे पण आरोग्यामध्ये ती कमी सुद्धा माताजी शेठच्या माध्यमातून ठिकाणी भरून निघालेले आहे. त्यांचं सुद्धा आमच्या मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन. चला धन्यवाद. तुमची सर जेवायची व्यवस्था तिकडे केली आम्ही. कसं वाटलं सर? एकदम छान. म्हणजे आता इथं जर पाहिलं आता उत्सवासाठी आलो इथं तर चुलीवरच्या भाकरी म्हणजे दुर्मिळ आहे. म्हणजे घरात सुद्धा बराच वेळा मागणी करून मिळत नाही. परंतु या सार्वजनिक उत्सवामध्ये एवढ्या महिला भगिनीत बघा, दुपारी 2 वाजल्यापासून त्यांनी सांगितलं एवढं आता सध्या पावसाचं वातावरण आहे, प्रत्येक जण बाहेर पडायला मागत नाही किंवा कोणाला जेवायला सुद्धा बोलवत नाही. या उत्सवामुळं एक महिला भगिनींना ईश्वराने त्यांना शक्ती दिली आणि त्या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने भाकरी करतात. म्हणजे हे आता तव्यावरच्या भाकरी किंवा जे चुलीवरच्या भाकरी, चटकदार भाकरी आणि खूप म्हणजे 500-600 लोकांचं जेवण आहे. काही मर्यादित 10-20 लोकांचं 50 लोकांचं नाही. तर एवढं करतात. आणि संगमनेरहून खास ते बासवड्या तयार करण्यासाठी आचार्य आणले. विशेष करून या महिला म्हणजे 10-12 चुली आहेत. मगाशी काहीतरी जास्त होत्या, आता थोडं कमी झाल्या. पण हे कांदा कापणं, भाकरी पीठ मळणं
किंवा हे म्हणजे स्वयंपाकाला जे पाणी ते सुद्धा जार्थ ठेवलं आणि सगळी स्वच्छता आहे इथं, कुठली माशी बिशी नाही, म्हणजे ते गावरान जेवण म्हटलं तरी चालेल. खूप महिला भगिनीचं अभिनंदन. एकदम आता जास्त नका बरोबर का मला ताई? थोडं साफ जास्त करा. फक्त बघू सर, टेस्ट करा ना एक तुम्ही तोपर्यंत. आता जेवायचं जातं काय? जेवायचं झालं ना आपण तिकडे व्यवस्था केली. करायचं तर मनापासून बघ. नाही नाही करायचं वेगळं काही नाही आहे ना मनापासून मस्त वगैरे तरी आम्हाला पाऊस नाही 100 लोकांचं ओरणार असं आमचं लय मोठी असते माणसं त्यांनी आम्हाला आपले कसं आपल्या मार्फत कसं आपण मध्ये दाखवून करतो हे मिक्स असतो या गरम तिकडे घेऊन घेतो व्यवस्थित. वैभव एकदम गरम आहे बरं का. हा चव वेगळीच आहे. म्हणजे बघा आमचे वडील ही सुद्धा मासवडी आहे ना, किती आपण बऱ्याच वेळा ताटात पाहतो थोडक्यात असते साधारण एक अर्धा फूट पाऊण फुटाची अशी, पण तिथं किती लांब आहे. म्हणजे जे आचार्य आहेत ना, जे आचार्याची माणसं आहे का तिकडे तर काम चालू आहे. हे आहे आचार्य. तुमचं काय नाव साहेब? हा ना, होम केटर्स आहे आचार्य संगमनेर का? आणि ह्या बाया ज्या आलेल्या त्या पण तुम्ही संगमनेरवर आल्या भाकरी करण्यासाठी? वा वा छान. आणि मासवडी स्पेशल. हा ना, सात असेल त्याची, खतरनाक आहे तो. कोमलताईच्या कार्य नाही नाही राहून काम चालू होते त्यांचं काय. आता करा बरं. धन्यवाद धन्यवाद.
समजा आता पण उत्तम पुस्तक घ्यायचं का? नीट रात्राची रोप तयार करायची उन्हाळ्यातले मालाला पाहिजे 6 दिवस शाळा चालू होती त्याच टायमिंग मध्ये मालाला पाहिजे चालली का विस्तारित आहे ना असं काय कंजेस्टेड नाही ना बाबा एवढं घरात माणसं जेमती असू दे बी प्रत्येकाला स्वतंत्र करून ठेवावं. भविष्याच्या दृष्टीने काही चालणार आणि शिवाय व्हेंटिलेशन आहे ना सर जे चांगलं वाटलं का ते करायचं. त्या खुर्चीसाठी सर पूर्ण फिरलं सगळे 14 मला भेटलं जेवणाच्या खुर्च्या हा अगं पुणे फिरलं 8,000 दादांनी घातलं आईनी मावळ हिंगे साहेब बासे ते गुलाबराव वळसे यांचं मुलगा वारला त्यांचं काय लवकरच मुलगा वारला आमची बहीण त्याला त्या कुटुंबाची लई वातावरण झाली म्हणून आम्ही हे करून त्यांच्यात एक मुलगी MBBS झाली तिकडे आम्हाला सांगितलं तुम्ही आले लाईट नाही लावली सर्व तिकडे सर हा आमचा पुण्याला येता अभ्यासासाठी 2000 विद्यार्थी होते 6 मिनिटात 100 प्रेस वाढत होते याने 5 मिनिटं आणि 2 सेकंदात सोडून 100 बरोबर फर्स्ट प्राइज लांडवाडीला शिकतो 8 वर्ष याला काय फक्त बच्ची फी आणि पुस्तक जेवण वगैरे कसं वाटलं थँक्यू जेवणासारखी तुमची वैभव